ओम श्री गुरुदत्ताय नमः. दत्तात्रयांचा अवतार जसा अविनाशी म्हणून प्रसिद्ध आहे, तसाच तो संचारीही आहे. आर्तांना, पीडितांना, दुःखितांना संरक्षण देत देत दत्तात्रयांचा संचार सर्वत्र चालू होता. श्री गुरूंच्या स्वरूपात ते उपदेश देत असत. दत्तात्रेय अनेकांना कधी प्रकट रूपाने तर कधी गुप्त रूपाने सहाय्य करत असत. ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे गेले ते या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री गुरुदत्त भिलवडीहून कुरवपूर या क्षेत्री आले. कुरवपूरला अमरपूर असेही म्हणत. तेथे पंचगंगा व कृष्णा यांचा संगम आहे. या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात. श्री गुरु रोज दुपारी अमरपुरात भिक्षेसाठी जात असत. खऱ्या भक्तांच्यावर कृपा करीत असत. या अमरपुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो रोज गावात भिक्षा मागत असे. जे मिळेल त्यात आनंदाने राहत असे. दारी येणाऱ्या अतिथीची पूजा करीत असे. जे घरात असेल त्याची भिक्षा वाढत असे. त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत पाठवीत नसे. भिक्षान्न, अतिथी सेवा व ईश्वराचे भजन यात ते मोठ्या सुखात होते. एकदा काय झाले, श्री गुरु त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले. ब्राह्मण भिक्षेसाठी बाहेर गेला होता. भिक्षा वाढवयास घरात काहीच नव्हते. त्या ब्राह्मणाच्या पत्नीने श्री गुरूंना आसन दिले, त्यांची पूजा केली. पण आता त्यांना भिक्षा वाढायची तरी काय याचा विचार करू लागली. घरात तर काहीच नव्हते. बराच विचार केल्यावर तिला युक्ती सुचली. तिच्या दारात एक घेवड्याचा मोठा वेल होता. त्याला खूप शेंगा आल्या होत्या. त्या ब्राह्मणाच्या बायकोने शेंगा काढल्या, त्यांची भाजी केली व श्री गुरूंना वाढली. श्री गुरु प्रसन्न झाले. तुझं दारिद्र्य गेले असा आशीर्वाद त्यांनी दिला. जाताना घेवड्याचे मूळ कापून टाकले. घेवड्याचे मूळ कापलेले पाहून ती बाई खूप दुखी झाली. श्री गुरूंना दोष देऊ लागली, रडू लागली. थोड्या वेळाने ब्राह्मण घरात आला. त्याला तिने सारा प्रकार सांगितला. तो ज्ञानी ब्राह्मण म्हणाला, श्री गुरूंना वाईट बोलू नकोस. तुला त्यांनी आशीर्वाद दिला आहे, त्यावर विश्वास ठेव. घेवडांचा वेल श्री गुरूंनी कापला होता. आता तो सगळा उपटून टाकावा म्हणून त्या बाईने कुदळ घेतली. घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली. पण काय गंमत, त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला धनाचा हंडा सापडला. दोघांनाही खूप आनंद झाला. ही तर त्या श्री गुरूंची कृपा असे म्हणून ते श्री गुरुकडे गेले. त्यांनी श्री गुरूंची पूजा केली, सारी हकीकत सांगितली. श्री गुरु त्यांना आशीर्वाद देऊन म्हणाले, हे कुणाला सांगू नका. तुम्हाला सर्व सुखे लाभतील. भक्तिभावाने दिलेल्या क्षुल्लक गोष्टीनेही परमेश्वर संतुष्ट होतो, हेच ते खरे.